म्हणजे यंदाच्या मोसमात एल निनोमुळे निर्माण झालेली पावसाची अनिश्चितता आणि संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिकेनं मोठी तयारी सुरू केली आहे। मुंबई महापालिकेनं शक्य तितकी पाण्याची बचत करण्यासाठी 15 मे पासून मुंबईच्या पाणी पुरवठ्यात आधीपासूनच 10% कपात लागू केली आणि त्या पाठोपाठ आता पर्यायी पाणी स्रोतांच्या देखभालीवर भर देण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे। मुंबईत महापालिका, खाजगी आणि सार्वजनिक मिळून 1000हून अधिक विहिरी उपलब्ध आहेत। मुंबईतल्या या हजारेक विहिरींची साफसफाई आणि त्यांच्या पुनरुज्जीवनाचे आदेश हे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत। मुंबई महापालिकेच्या 26 वॉर्ड अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातल्या विहिरींमधला गाळ उपसण्याचे निर्देश आयुक्त भिडे यांनी दिले आहेत, जेणेकरून पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी विहिरींचं पाणी हे वापरता येऊ शकेल। त्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या जुन्या आणि दुर्लक्षित विहिरींचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे।